नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. खरं तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक लोक अनेक वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतात. याच पद्धतीने आज तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेले एक रिक्षा चालक ज्यांनी आपला आणि पत्रकार त्यांनी आपला आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एक वेगळा उपक्रम चालू केलेला आहे. नेमका हा उपक्रम काय आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, आपलं पहिलं नाव सांगा, संपूर्ण नाव सांगा आणि आपलं खरं. माझं नाव दिलीप महादेव डोळस, राहणार तळेगाव स्टेशन. आज जो आपण आपल्या वाढदिवसानिमित्त जो काही उपक्रम साजरा करताय किंवा उपक्रम करताय, तो नेमका काय उपक्रम आहे? 1995 सालामध्ये मी या रिक्षा व्यवसायात आलो. अगोदर नोकरी करत होतो, परंतु या रिक्षा व्यवसायात आल्यानंतर महत्त्वाचा फायदा असा झाला की थोरा मोठ्याची ओळख झाली. लहान थोर, चांगले वाईट सगळे चेहरे पाहायला मिळाले. आतले चेहरे वेगळे, बाहेरचे चेहरे वेगळे, हे सर्व पाहायला मिळालं. त्यातलं चांगलं घेण्याचा मी प्रयत्न केला. सर्वांशी स्नेह भाव राखून सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आणि या रिक्षा व्यवसायात गेली 30 वर्षामध्ये तळेगावकरांनी, मावळवासियांनी खूप मोठं सहकार्य केलं. माझ्या व्यवसायामध्ये मला फार मोठा फायदाही झाला. तसा प्रामाणिकपणे काम केलं की काही कमी पडत नाही याची प्रचिती मी या व्यवसायातून घेतली. आणि ज्या प्रवाशांच्या सहकार्यातून आणि जीवावर आपण आपला प्रपंच चालवत आलो आहोत. सर्व घराचं घर झालं, दार झालं, लग्न झाले, मुलांची सगळे आपल्या कामधंद्याला लागली. आणि आजही आपण काटमानेने या चौकामध्ये, मराठा क्रांती चौकात मी रिक्षा लावतो. तळेगाव शहर शाखेचा मी रिक्षा शहर संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना ज्या ज्या मान्यवरांशी, ज्या ज्या नागरिकांशी माझा संपर्क आला, त्या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून गेली 15 वर्ष मी प्रवाशांना मोफत सेवा एक दिवस देत आहे. सकाळी 10 ते रात्री 8 असे 10-12 तास मी फक्त रिक्षा व्यवसायात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे त्या प्रवाशांचा कृतज्ञतेपोटी व्यक्त होण्याचा दुसरा मार्ग माझ्याकडे नव्हता. एक रिटर्न गिफ्ट म्हणून एक दिवस फक्त त्यांना इच्छित स्थळी सोडणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहणे, त्यांचे आशीर्वाद घेणं, ही फार मोठी कमाई मी करून ठेवलेली आहे आणि ही अशीच पुढे चालू राहील. नेमकं 10-15 वर्ष झाले तुम्ही ही सेवा देताय. नेमकं असं का वाटलं तुम्हाला त्यावेळी की आपण हे असं चालू केलं पाहिजे किंवा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तच आपण मोफत सेवा दिली पाहिजे, असं का वाटतं? हा एक चांगला प्रश्न आजपर्यंत मला कोणी विचारला नाही, तुम्ही विचारला साहेब. पहिला प्रश्न तुम्ही विचारला की करायचं कारण काय, आयडिया कशी आली. 26 जानेवारी निमित्त आपल्या तळेगाव शहरामध्ये सर्व रिक्षा स्टँडला पूजा असतात. पूजा म्हणजे काय, रिक्षाला हार घालणे, लाईनशी उभ्या करणे, फोटो सेशन करणं आणि रिक्षा बंद ठेवून काही एन्जॉय करणं, पूजा घालणं, सत्यनारायण वगैरे. आणि त्या दिवशी कुठल्याही प्रवासी येतात, रिक्षा आहे का, रिक्षा नाहीये, बंद आहे रिक्षा. का बंद रिक्षा, पूजा आहे. आता रिक्षा बंद ठेवून पूजा, हे माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला काय पटलं नाहीये. मग मी ठरवलं की चला बाबा, ह्यांना आजी आजोबा आले, दवाखान्यात जायचंय, त्यांना तर रिक्षा द्यायलाच पाहिजे. पूजा करून उपयोग काय त्यावर रिक्षाचा, ती कामाला यायला पाहिजे, ती चालायला पाहिजे, ती कामाला यायला पाहिजे प्रवाशांच्या. मग ती रिक्षा मी 1-2 जणांना ओळखीच्या म्हणले, जर यांना सोडून या. तर त्यावेळेस मला जरा क्लिक झालं की सर्वांनीच असं काय करू नये की ज्या दिवशी पूजा असते ना त्या दिवशी रिक्षा सर्वांनी फ्री द्यायची. सत्यनारायण तुम्ही घाला, देवाच्या धार्मिक ह्याच्यामध्ये माझा कुठला आडकाठी नाहीये, परंतु ते करत असाल तुम्ही, मेन जो सेवा धर्म आहे, सेवा उद्योग आहे, रिक्षा व्यवसाय म्हणजे हा सेवा उद्योग आहे. तुम्ही सेवा करा आणि उद्योगाचे पैसे घ्या. मग तुम्ही ते करताना बंद ठेवून प्रवाशांचे हाल करणं. 26 जानेवारी राष्ट्रीय सण आहे, सर्वांना सुट्टी असतात आणि लोकांना घरी जायचे असते, घरातून बाहेर पडायचं असतं सुट्टीच्या दिवशी. संध्याकाळी सगळे लोक येतात, रिक्षा बंद म्हणल्यानंतर ते वाईट कमेंट जातात, यांना माज आलाय, असं तसं, हे करतात ते करतात, कारण त्यांची अडवणूक होते. मग तेव्हा मला वाटलं की आपण करूया. तर मी आमच्या सहकाऱ्यांना पण सांगितलं की एक दिवस आपण हा रिक्षा बंद ठेवायची, पूजा करण्याऐवजी ऐवजी आणि उभ्या लाईनशीर उभ्या करण्याऐवजी लोकांना मोफत सेवा देऊया. सगळे म्हणले मग कसं काय परवडेल. बरोबर आहे त्यांचं, नाही परवडत, नाही परवडत. त्या दिवसापासून आज 15 ते 16 वर्ष आली मी स्वतः एक दिवस 26 जानेवारीला नाही, पण या दिवशी 27 ऑक्टोबर या दिवशी माझ्या वाढदिवशी मी तो उपक्रम मी स्वतः चालू केला.
खरं तर बोलणं चुकीचं आहे, परंतु या संपूर्ण दिवसामध्ये जे मला परवडत नाही. खरं तर या पूर्ण दिवसामध्ये साधारण किती असा खर्च येतो की तुम्हाला प्रवाशींना समजा एक तळेगाव शहर म्हटलं तर एक मोठं शहर आहे, या ठिकाणी अनेक प्रवासी येऊ शकतात. साधारण दिवसामध्ये किती खर्च येतो? आजच्या दिवशी हं. काय खर्च येतात? खर्च काय नाही आहे. हा आपला मनाच्या भावना आहेत, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे. त्याची किंमत पैशात तर होऊ शकत नाही. तुम्ही सगळे गॅसने टाकी फुल करायची आणि सगळ्यांना मोफत सेवा द्यायची. तर गॅस टाकी फुल करायला 200-250 रुपये खूप झाले. बरोबर. 200-250 रुपयाचा गॅस जर भरला आणि तुम्ही दिवसभर 150-200 किलोमीटर जरी तळेगावात फिरलात, 200 रुपयाचा गॅस जातो. लोकांचे आशीर्वाद किती मिळतात, लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य किती मिळतं, त्याची किंमत पैशात कोण करतंय? काय होणार आहे? कोणीच करू शकत नाही. हास्याची किंमत काय आहे? 0 आहे. केली तर करोड आहे. तेवढं मला मिळालं आज, करोड रुपयाचा आज मी मालक आहे. तेवढं हास्य बघून 200 रुपयाचा गॅस जाईल माझा आणि एक दिवस फक्त तुमच्यासाठी देतो. 364 दिवस तर सगळे ओखे असतातच. एक दिवस आपण जरा थोडंसं डील द्यायला काय हरकत आहे? अतिशय गोड वाटलं तुमच्याशी चर्चा करून. खरं तर याचा बोध अनेक रिक्षावाल्यांनी किंवा अनेक व्यावसायिकांनी घेतला पाहिजे की खरं तर तुम्ही काही आपल्या वाढदिवसानिमित्त लाखो करोडो रुपये खर्च करतात, परंतु जे एका गरिबाच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फक्त 250 रुपयामध्ये तुम्ही कमवू शकता आणि त्याचा आशीर्वाद हा देवाने दिलेल्या आशीर्वादापेक्षाही मोठा असतो, असं या संपूर्ण यांच्या या कामामधनं दिसत येत आहे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आणि मॅक्स मावळतर्फे आम्ही तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं काम धन्यवाद. अविरत चालत राहो आणि तुमच्याकडे बघून अनेक लोकांनी याचा बोध घ्यावा हीच आमची अपेक्षा.